नमस्कार, श्री स्वामी समर्थ. वास्तु समाधानमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला नैऋत्य दिशेविषयी माहिती देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेचे महत्त्व काय आहे, नैऋत्य दिशा ही कशी असावी आणि नैऋत्य दिशेला काय असावे, नैऋत्य दिशेला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि नैऋत्य दिशेचे दोष आणि त्यावर उपाय काय आहे. सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात की नैऋत्य दिशेचे महत्त्व काय आहे. नैऋत्य दिशा ही दक्षिण आणि पश्चिम दिशेमधील एक उपदिशा आहे. नैऋत्य दिशेचा शासक हा नैऋत्य आहे. म्हणूनच नैऋत्य दिशेला नैऋत्य कोण असेही म्हणतात. नैऋत्य हा एक दानव म्हणजेच राक्षस आहे. त्यामुळे नैऋत्य दिशा ही दानव पदात येते. नैऋत्य दिशेवर राहू आणि केतूचा प्रभाव असतो. लक्ष्मीच्या 8 रूपांपैकी धैर्यलक्ष्मी नैऋत्य दिशेला वास करते. धैर्यलक्ष्मी आपल्याला संयम आणि धैर्याचे आशीर्वाद देते. वास्तुपुरुषाचे पाय हे नैऋत्य दिशा दर्शवितात. नैऋत्य दिशेला पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व हे प्रत्येक गोष्टीत स्थिरता दर्शविते. नैऋत्य दिशा ही पुरुषी शक्ती दर्शविते. म्हणजेच ही दिशा पुरुषांना मानसिक शक्ती प्रदान करते. म्हणूनच कुटुंब प्रमुखाची बेडरूम म्हणजेच मास्टर बेडरूम नैऋत्य दिशेला असावी. कारण ही दिशा त्यांना स्थिरता आणि मानसिक बळ देते, ज्यामुळे त्यांना योग्य निर्णय घेण्यास आणि त्यांची अंमलबजावणी करण्यास मदत करते. यामुळे त्यांच्या जीवनात एकूणच समृद्धी आणि आनंद येतो. नैऋत्य दिशेचे प्रवेशद्वार सकारात्मक मानले जात नाहीत, कारण या दिशेने 12 वर्षांचे पुनरावृत्ती चक्र असते. तरीही काही व्यवसाय असे आहेत ज्यांच्यासाठी नैऋत्य दिशेचे प्रवेशद्वार देखील सकारात्मक मानले जाते, जसे की आलिशान आणि महागड्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने, दागिने, महिलांचे कपडे, बार आणि दारूची दुकाने. लोखंड, कोळसा, संगमरवरी, ग्रॅनाइट किंवा कमिशन आधारित व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकांसाठी देखील हे सकारात्मक मानले जाते. चला आता जाणून घेऊयात की नैऋत्य दिशा ही कशी असली पाहिजे आणि या दिशेला काय असणे चांगले आहे. पृथ्वी तत्वाच्या प्रभावामुळे नैऋत्य दिशा ही जड ठेवावी आणि सूर्याच्या हानिकारक किरणांचा प्रवेश टाळण्यासाठी ही दिशा बंद ठेवावी. म्हणूनच या दिशेला कमीत कमी दरवाजे आणि खिडक्या असाव्यात. या दिशेच्या भिंती बाकी दिशांच्या भिंतीपेक्षा उंच आणि जाड असाव्यात. तुमच्या मालमत्तेत नैऋत्य दिशा जर उंचावर असेल तर ती शुभ मानली जाते. व्यावसायिक क्षेत्रात व्यवसाय प्रमुखाचे कार्यालय हे नैऋत्य दिशेला असावे. या दिशेला या गोष्टी असाव्यात: तिजोरी, ओव्हरहेड वॉटर टँक, छताखालील जागा, जड यंत्रसामग्री, जड बांधकाम, कारखान्यामध्ये जड वाहनांसाठी पार्किंग जागा इत्यादी. आता आपण जाणून घेऊयात की नैऋत्य दिशेला कोणत्या गोष्टी नसाव्यात. नैऋत्य दिशेचे प्रवेशद्वार टाळावे. तसेच या दिशेने असलेल्या मुलांसाठी आणि पाहुण्यांसाठी खोल्या टाळाव्यात. नैऋत्य दिशेच्या प्रवेशद्वारावरील मालमत्ता भाड्याने देणे टाळा. तसेच या गोष्टी टाळा: स्वयंपाकघर, देवघर, लिव्हिंग रूम, जिना, शौचालय, सेप्टिक टँक, कट एरिया, प्लॉट वाढ, खड्डा, डिप्रेशन इत्यादी. आता दोष काय आहेत ते बघूया. नैऋत्य दिशेतील दोष कुटुंब प्रमुखाच्या स्थिरतेवर आणि निर्णय घेण्यावर परिणाम करतात. आरोग्य आणि आर्थिक समस्या येण्याची शक्यता असते. तसेच कधीकधी गर्भधारणा होण्यास अडचणी येतात. नैऋत्य दिशेविषयी तुमच्या कोणत्याही समस्या किंवा प्रश्न असतील तर त्या कमेंटद्वारे विचारा. तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसेच या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. वास्तु समाधान आणि हॅपी लिव्हिंग.